कभी नजरों के सामने भी आ जाता है। फिर बोलो बाबा, आप बोले ना नजरों के सामने आता है तो कुछ भी करो और मुझे वो दिखाओ। अगर आप नहीं दिखाओगे ना तो मैं देखो क्या भी कर लूंगा। मैं बहुत आड़हू माणूस हूं। काही काही असे आडोसट जनावर राहतात महाराज, तो म्हणे देव दाखाड नाही तर श्राद्ध कर। बाबा म्हणे काय करू बोले? बेटा भगवान सिर्फ सोचने की बात होती है, स्वीकारने की बात होती है, वो दिखाया नहीं जाता। तो म्हणे जर तुम्हाला देव दाखाडा नाही तर मी तुले हुबा 10 रंग टाकी सण असा वर डोकावर धरून उठती दिसू, मला तो देव दाखाडा। बापरे म्हणले काय करावं बा? साधू बी ऐकलं तर ऐकलं महाराज, आणि बाजूला दंडुकडं पडेल होतं काठी। लाठी पड़ी थी, जैसे लाठी उठाई और बंदे के जैसे पैरों पे लगाई। आपको सक ओ बाप रे, मरनू 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 रे बाप। बेकार दुखी रहे ना वो, बहुत दर्द हो रहा है, बहुत दर्द हो रहा है, बहुत दर्द हो रहा है। साधु बाबा मने दखाड़ कथा हुई रहा है तो मने महसूस हो रहा है लेकिन दिखाया नहीं जा रहा है। आगीन हो वही नाही म्हणे पण दखाडता नाही राहिनी। मग तेच तर रास देव हा आगीनच करस, सिर्फ दर्द दिखाता है लेकिन दिखाया नहीं जाता है। भगवान महसूस किया जाता है लेकिन सामने पाया नहीं जाता। त्याचा तसा स्वीकार करा, तेव्हा तो तुम्हाला प्राप्त होईल। आणि जेव्हा तो प्राप्त होईल त्यावेळेस तुम्ही या बंधन रूपी विषयातून मुक्त व्हाल। आणि जगद्रूपी तुकोबार आहे त्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात, बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा, ओ बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा, बंधनाचा तोडू फासा। देव आशा कोणी, देवाच्या कोणी, देव आशा कोणी, देवाच्या कोणी, त्याचे घेतासी रे, नाही त्याचे घेतासी रे, नाही त्याचे घेतासी रे, नाही त्याचे घेतासी रे। ए कीर्तनातच किरकोडे वगैरे नडतात, नाही तर असं कचोरी पावगडावर कितला का काही चालेल वय ना, खातच तरी येडाच ना घर किडाकार आहेत ना तरी खाई जातस। काही काही या शेंड्या असले जातस ना, लाय आणि शेंबूड एकच होईल, बट्ट समजत नाही त्याला कसा नाही नेमकं। सुधरा जरा जा बाजी बारी तू समजी रे नाही का नेमकं काय शे, त्यांना तुला शेंबूड शे लाय घुसेलचे। काय लोक आहेत महाराज, काय अवस्था करून घेतली। एक कोल्हा होता, कोल्हा कोल्हा ऊसाच्या बागेत फिरत होता तो, ऊसना मयामा लाल ऊस होता तो, 86-032 नरम चटक लागे, आई खाय जीवान। 5 एकरना गट होता तो, 15 कोपराले असा। खाल्लं तो खाल्लं खाल्लं तो खाल्लं खाल्लं तो कुई कुई करे, फिरता 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 त्याची नजर अशी गेली, एक ऊसवर असं येलट चढेल होतं आणि त्या येलटाला असं एक उलट एक फळ लागेल होतं। त्याचं लक्ष गेलं त्या ऊसावर। तो म्हणे मी गणच खाद पण आई टांगेल नाही खाद।
म्हणे मी गणच खाद, पण आई असं टांगेल नाही खाद. कोण म्हणे? मी खासूच म्हणे आज. उड्या मारून मारून तोडलं ते टांगेल. आता जे टांगेल होतं ना ते नेमकं कारलं होतं. ते टांगेल जसं खाल्लं फेकलं त्यानं. त्या रोजने त्याने प्रतिज्ञा करी, मी समजा खासू पण टांगेल खाणार. कोणी केली प्रतिज्ञा? कोणी? काय बोलला कोल्हा? मी समजा खासू पण टांगेल खाणार. असं कोण म्हणे? कोण सुधारणार? विठ्ठल 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 विठ्ठल. ज्या पद्धतीचं आपण अन्न खातो त्याच्या पद्धतीची वैचारिक पद्धत, वैचारिक क्षमता आपल्याला प्राप्त होत असते. साच आणि मवाळ ही जी मृत भाषा आहे ना ती संतांनी शिकवली. संत म्हणतात की कोणी किती जरी धिक्कार केला तरी आम्ही आमचं वर्म सोडलं नाही. यौवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. गंगेचं आणलेलं पाणी ते सुद्धा गाढवाला पाजावं एवढं सामर्थ्य आमच्या नाथ महाराजांमध्ये आहे. कुत्र्यानं भाकरी ओढावी, पोळी ओढावी आणि तिच्या मागं तुपाची वाटी घेऊन पळावं. अरे कोरडं खाऊ नको, घशात गुतेल, तूप लावून घे. एवढी क्षमता आमच्या संतांकडे आहे. आणि आम्ही काय करतो? महाराज नाही आमनागर महाराज, महाराज जेवाडूत आम्ही. महाराज महाराज जेवाडूत काय काढलं सांगितलं तुमनाकडे महाराज. ओ बापरे महाराज, महाराज ना जेवण नाही आमनावरी वो नाही ते कसं राज महाराज लोक असले समजा नेऊन नेटकं लागस ना. तू खावा राहना का आडवपणा कराय ना. अरे काय सांगू तुम्हाला, काही काही गावामध्ये लोकांना जर पंगती भेटल्या नाहीत ना तर लोक रडतात. संतांची सेवा घडली नाही तर लोकांना रडू येतं की माझी सेवा व्हायला पाहिजे होती. अरे आपल्या दाराशी आलेला कोणता व्यक्ती आपल्याला काय प्राप्त करून देईल हे सांगता येत नाही. हे लक्षात ठेवा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. है ना. नंतर काय उपयोगाचं आहे? अरे ज्याला भुकेची गरज आहे त्याला अन्न द्या, ज्याला पाण्याची गरज आहे त्याला पाणी द्या. ही आपले संस्कार आहेत, भारतीय संस्कृती आहे. आणि आपण हिंदू आहेत. आपलं दैवत, आपला धर्म छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होतो. ज्ञानोबा आहे, तुकोबरांची परंपरा आहे. आणि म्हणून आपण त्या संसाराच्या विषापासून वेगळं गेलं पाहिजे, निराळं झालं पाहिजे आणि मुक्त झालं पाहिजे. पण आम्ही त्याच्यात गुरफटतो. संसार हौकवयच खरं बोलत नाही. पहिली गोष्ट पटपट बोलत चला, आयराने मग सांगाच. बरं मला तुम्हाला असं विचारायचंय, आपल्याकडे वेळ कमी आहे, पटकन उत्तर देत चला. प्रश्न असा आहे सगळ्यांना, तुम्ही संसार पाहिलाय का? संसार देखील असं उभा राह ना बा आपला डोळ्यांपुढे, ये रे भाऊ मला भेट रे, असं संसार देखील तुम्ही पाहिला? संसार नाही. बरं त्याला काही आकार आहे? गोलाकार, चौकोनी, आयताकृती, षटकोनी, अष्टकोनी, रांगोळीगत आकार आहे का त्याला? नाही. त्याला रंग आहे का? काया निया दव्या बुरा बस काया मटक गवाया, रंग आहे का त्याला? नाही.
बरं त्याची चव कशी आहे? आंबट खारट तिखट, आंबट धान, गोड चटक, तुरट पटक. म्हणजे का बरं कशी मजा आहे पा. संसार दिसत नाही, संसारले चव नाही, संसार रंग नाही, संसार पाहिला नाही, म्हणजे जी वस्तूच नाहीये ती कशी कशी आवडत आपली. हवा हवा ही हवा हवा आता गाणं आहे ते. हवा हवासा वाटतो ना ते संसार आपल्याला. वाटतो की नाही? तो नाही, जे नाही ते आवडतं आणि जे आहे ते आवडत. संसार नाही तो आवडतो आणि ईश्वर आहे तो आवडत. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया विरझार हारी विना, वाया विरझार हारी विना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना. विरझार हारी विना, वाया विरझार हारी विना, हरि मुख माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना, हरि मुखे माना. आता संसार दिसत नाही, त्याला चव नाही, त्याला रंग नाही, त्याला आकार नाही, तरी तो आपले आवडस. खोटी वस्तू दुःख देते, सत्य वस्तू सुख देते. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. देव सत्य आहे, देव आहेच. ऐका ना, देव आहे, 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 देव आहे. हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाहे. कल्पना करा, ती वस्तू नसताना जरी तिची आपण अपेक्षा केली तरी ते दुःख देतं. मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला आणि पुढच्या विषयाकडे नेतो. एका परिवाराला बऱ्याच वर्षानंतर लेकरू झालं. मोहाडीचं उदाहरण घेऊया. लेकरू झालं, पण परिस्थिती थोडी नाजूक होती. नाजूक असल्यामुळं एकुलतं एक लाडकं पोरग एवढ्या वयानं झालं. लग्न झाल्याच्या 20 वर्षानंतर म्हणजे योग आला. मग आईला किती आनंद होतो, बापाला किती आनंद होतो, पण परिस्थिती थोडी नाजूक होती. नाजूक असल्यामुळे बाई कशी म्हणते, आवो ऐका ना, सोन्यासारखं लेकरू आहे आपल्याला, आपण काय करत जाऊ, दूध लावून दूध ना उकडा लावत म्हणे. मग काय, सूर्यवंशीसना घर जाय, खैरनारेसना घर जाय, आमकान घर जाय, डमकान घर जाय, तथा गुजरवाडा मा जाय, तथा माईवाडा मा जाय, तथा धनगरवाडा मा जाय, कथा बी जाय तो दूध लेवाले. शक्यतो बायात जातच, म्हणजे महिला मंडळकडेच काम राहते. मग काय 10 रुपया लई जाय, 5 रुपया लई जाय, काय दूध लागे ते नुसता पाणी ना पचका. ते पोरग नुसतं ढेप्याना गत चाली. 2 टाइम जेवायला बसना का ती सुरू करी, माय व ऐका ना, काय माय दूध देतेस माय आपल्या गावमा बाया, नुसता पाणीना पचका थूक ना गत. म्हण सोनासारखं लेकरू असं गैबानं विचारलं बारीक पटक. तुम्ही असं करा ना, म्हैसलं या ना. आता जो 10 रुपयानं 5 रुपयानं दूध माग्यावर आहे ना, तो म्हैसली का बरं? अरे चौनीन दवणी ती शेपोली 10,000 बी भेटत नाही आधी. म्हणजे काय म्हणतात तिने, बकरी, ती सुद्धा 5-5, 10-10 हजारांना पुढे चालली जायला. आता तो म्हैसली का? 2 टाइम कुरकाला आहे, म्हैसाना 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 म्हैसाना. डोका मग बशी गे फिटिंग बशी गेली. तू एक दिन बनकी घ्या म्हणे, काय म्हैस म्हैस म्हैसला येईल छे तू दम म्हणे. मी म्हैसला येस आज मंगळवारच होता, आज सीधा निघ नाव म्हैसलेवाले मार्केटमा. आता ज्या माणसाची परिस्थिती एवढी नाजूक आहे, तो म्हैसली का? जसा भाव ऐके तो म्हैशीच ना.
त्या साध्या गावठी म्हशी 70,000 75,000 80,000 नुसता घाम पुशाऊ खाली बटी बटी. आणि त्या मोठल्या तोंडेसण्या जाफराबादी 1.25 लाख. आणि त्या म्हैसाण्या 1.25 लाख. आणि एक फातड्या 2.25 लाख. आणि जसा विचार करे तो हा येडी जशी बरोबर निघणे नवलनगर जायवणी कुमारवाडामा फिरवणी न्याडोडले जायवणी तथा कुमारवाडामा जायवणी तथा 3 एक मडकाला येऊनी माय वगैरमा दूध दुभतही मडका लागतीन. पहिले तयारी कठीनी मडकाली सणवणी एक एवढं मोठं लयवणी एक असं दाखुलचं लयवणी मजारलं एक एवढसा गट्टू लयवणी तो गागरवर राहत नाही का तो ए नेमके बस ते लोटा लयवणी आणि असा मस्त वट्टा नांगे रस्ची दिना त्या तिन्ही हा उन्हा संध्याकाळी बनकी बाव ऐकी ऐकी घाम पुसत जसा ठोकत आला घरी जसा आला घराकडे आला येईल वाटणं बा संध्याकाळी टाइमला लक्ष्मी कसाल घर लई मन माणूस तथा बांधे उन्हावी ती आपली बापदादान जागा राहत नाही का तिथं ती भूखंड गोठाळा मोहाडी त्या कोपराला रस्ती माहित नाही का तुमनाकडे नतीन का त्या आमना गावले बोलता वायू जाईल त्या जागास ना दोरे बांध देव मुटक्या वाय देव शेणना पावटा टाक देव कपाशन काड्या टाकी देव चाराना गरा उपशी देव खुटा ठोकी देव बैले बांध देव काटाला लाय देव वही घ्या भूखंड घोटाळा मोहाडी वही घ्या आपला बापनी म्हणजे तुमना गावनी नाही बठास गावनी गंमत सांग राहणू मी येईल वाटणं तता बांधे उन्हा येऊ उन्हा तो बरोबर जुगे कर उन्हा आणि लगेच येताच पहिले टेन्शन मा होता आणि लगेच त्याने ते मडके पाहिले 3 यानं काही डोकं फिरी बरं एक राही ना तर ठीक 3 असा नंबरवारी होत्या त्या मोठं मजारलं आणि लोटा जसं डोकं फिरलं याचं मडके पाहिलं बरोबर खरे या मडका कोणी आणत आले या माटण्या मुटण्या माय व मी आणत ना बहीण गरमात दही दूध दुभता येईन म्हणून आणलं ना व बहीण दूध राहीन आपल्या घरात एवढं भांड नाहीये म्हैस राहीन मग दूध नाही ठेवायला लागणार हा ठीक शे लय आणलं का मोठं भांड हाय मजा आलं का बरं आणलं का मग हा असं काय करता जे दूध राहत जाईन शिल्लक रात्रीचं मग ते मुरण नाही घालाव दही नाही बनवणार मी त्याचं म्हणून लागेल ना ते बाई आपल्याला हा ठीक शे मग हे लहानसं का बरं आणलं माय व असं काय करता तुम्ही माय चुलत बहीण नाही का म्हणे गावात तिकडच्या बाजूला कॅनकडे राहते ना ती तिला कव मोय देत जाईन ना वानोया दूध देत जाईन तूप देत जाईन ताक देत जाईन दही देत जाईन याने आवऱ्यात बुबाया तो म्हणजे म्हैस आपली चारा आपण खावाडाना ढेप आपण खावाडानी मेहनत आपण करानी बांधे बाण आपण फरानं वडाताना आपण करानं आणि तू आहे तिथून बहिणले दूध दिशी असं दे बहिणले दनादन दे तिले दनादन असं मारणं लावलं नाही ना बहीण म्हणजे तू म्हैस आपली चारा आपण खावाडान ढेपचं पोतं एवढं माग्याचं आपण अवघ्या करायच्या आणि तू तिला आहे तर दूध दिशील हे मारामारी बाईले मारलं बाजूने म्हातारी उनी जशी उनी त्याने येलवड म्हातारीने येलवडलं आणि यांना 2 मुसड्या दिल्या म्हणे मावशी माल का बरं मार तुले मरी माय खाय झोले तुनी म्हैस खुटाले बांधेल होती खुटा तोडीन मुडी सण मला मया मागो शिकई हिरवा गार खोंडे खाई तो म्हणे मावशी म्हैसच नैशी अजून बिगर म्हैसना मार खादा म्हणतं या दोन्हीसनी तुमनं ध्यान मा हिरा नका दुष्टांत ना बिगर म्हैसना काय खादा तसा बिगर संसारना जोडाय राहिन होता आपण ध्यान माहीस का तुमनं जे नाही ते मार खाऊ घालत म्हणून त्याच्या मागं लागू नका त्याच्या फासातून सुटा बंधन मुक्त व्हा अशा पासातून मुक्त व्हा काय की जगद्गुरु तुकोबारा आणखी अनुभव सांगतात महाराज म्हणतात भक्त ऐसे जाना जे देही उदास 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 गेले आशा पास निवारून गेले आशा पास निवारून नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला
विजय तो त्यांचा झाला नारायण अशा पाशापासून बंधनापासून मुक्त व्हा. आणि जेव्हा बंधनातून हा जीव मुक्त होतो, पण काही जीव हे इतके चिकट असतात की ते या संसाराला सोडायला तयार नाहीत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अरे बापांनो, नाही ते कशाला डोक्यावर घेताय. वरी म्हणतात ना, देखे पुढीलाचे ओझे जरी आपुला माथा घेईजे, तरी कान सांगीजे दाटीजे धनुर्धरा. अरे राजन ऐक, भगवान गोपालकृष्णाच्या माध्यमातून अर्जुनाला उपदेश आहे की हे अर्जुना, जे नाही ते का मागावं, जे आपलं नाहीच ते आपण डोक्यावर का घ्यावं, ते का घेऊन आपण आदळापट करावी. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नाही त्याची घेता श्री नाही त्याची घेता श्री नाही त्याचा घेता श्री नाही त्याचा घेता श्री नाही त्याचा घेता श्री नाही ते घेता रे नाही ते घेता नाही ते घेता होईल दूर होईल दूर निज पंथ होईल दुरी 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 निज पंथ नाही ते आपल्या घरण्या उपाध्या सोडून लोकण्या उपाध्या उपसान सवय नाही तेच होईल दुरी निज पंथ. आपण उचापत्या रिकाम्या उरतीना जास्त उतरावतोस. आपला संसार मा बी आपलं चित नाही लागत, डोकेशना उरतीना उतरावतोस आपण. नाही तसं आमना मावशीन चांगलंच होतं, पण त्या करंटाने सत्यानाश करता का मावसाने तिसरी ठिकाणी लटकतच आपण. त्याचं ओझ याचं ओझ याचं ओझ याचं ओझ काही लेणं आहे का. गल्ले मावे आपला पुरता मर्यादेत नाही राहतात आपण. शेजारीनं चाव्या माझ्याशी इंटरेस्ट राहतात आपले. असं होई जावं पाहिजे त्यासनं, तसं होई जावं पाहिजे त्यासनं, काय काय त्यासनं सत्यानाश होई जावं. आणि तू एवढी द्रौपदी इथली तपश्चर्या आहे आपली, एवढी तपश्चर्या आहे आपली. कोणती एवढी एवढी तपश्चर्या आहे आपली गांधारी एवढी. अरे तपश्चर्या आणि दुसऱ्याला शाप देण्याकरता तेवढी तपश्चर्या आणि साधना लागते. आपला हायराणी मा म्हणे हाड्यांच्या आप मा गाई नाही मरतीस म्हणे. हा बरोबर शा ना. या हाड्या तुम्हाला माहिती आहे का, गांधारीने दिलेला श्राप आहे. गांधारीनं कृष्णाला श्राप दिला की हे गोपाल कृष्ण, तू माझ्या लाडक्या दुर्योधनाचा वध कपट भावाने केला, तुझं यादव कुळ सगळं नष्ट होईल. पण फुकट मिळालं का गांधारीला. गांधारीचा श्राप खरा ठरला, पण फुकट झाला का. अरे ज्या नवऱ्याबरोबर लग्न केलं जाणार होतं, गांधारीला सांगण्यात आलं की हस्तिनापुराचा जो राजकुमार आहे, ज्याच्या बरोबर तुझं लग्न लागतंय, तो मात्र डोळ्यानं आंधळा आहे. गांधारीने काय सांगितलं, माझा पत्नी धर्म मला काय शिकवतो. जर माझा पती आंधळा असेल तर मी डोळ्या होऊन का पाहावं. म्हणून गांधारीनं लग्नाच्याच वेळेला स्वतःच्या डोळ्याला पट्टी बांधून घेतली, ती मरेपर्यंत.
किती साधना होती माहिती का तुम्हाला? स्वतःच्या मुलाचं शरीर जिच्या तपश्चर्यानं कशाचं झालं, दखाना ऐकतच नाही का? लोखंड वैगे ते तर भगवान कृष्ण आडवा वय ना, येडपट सुरू ना. मायने जरी तुला बोलायला मग असा चालला का तू? उघडा उघडा निघणार होता हो. कोण? अरे आई आहे ना ती तुझी, तरी सुद्धा परश्री म्हणती जाईल स्त्रीच्या समोर तू असा जाशील का? म्हणे मग काय करू? म्हणे केळणा पाने बांधले ना ढे लज्जा रक्षणले. म्हणे न जाई जागा जा काही काही ना. म्हणे ना भीमदादानी फोडी ती काय मांडी मन तोंडकडे काय देखील राहणार. आई माहिती का तुमले राहील हरवाय व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम करंटा रोडवर फोटो काढत असत्या खाली असा झोपी झोपी. अरे लाजा वाटू द्या जरा लाजा. कशाला कपाळ कारळ करताय तुम्ही? कशाला कर्म वाईट करतायत? अरे मायबाप सज्जना हो, जरा आपल्याला जीवनामध्ये हे ओझ सोडून द्यायचं असेल तर आपण त्या जगाचा विचार करू नये. फक्त मी आणि फक्त मी. काय की शास्त्र सांगतं, शास्त्रकारांनी वर्णनही तसंच केलंय. एकम प्रजायते जंतुरेकम एकम प्रलीयते एकम भुक्ते सुकृतमेकम एकम भुक्ते दुष्कृतमेकम. जीव हा केलेलं पुण्य, त्याच्याच पुण्याईनं त्याला फळ मिळतं आणि केलेल्या पापाचंही फल त्यालाच मिळतं. जीव हा जन्माला एकटाच येतो आणि मरताना सुद्धा एकटाच जातो. म्हणून लक्षात ठेवा, हे ओझ वाहू नका. मन फुला रे फुला जगत में कैसा नाता रे. मन फूला रे फूला जगत में कैसा नाता रे. पेट पकड़ कर माता रोवे बाह पकड़ पर भाई रे. पेट पकड़ कर माता रोवे बाह पकड़ के भाई रे. 13 दिन तक तिरिया रोवे 13 दिन तक तिरिया रोवे. हम सकेला जाई रे भैया हम सकेला जाई. मन फूला रे फूल जगत में कैसा नाता रे. मन फूला रे फूले जगत में कैसा नाता रे. हा हे माझं वाक्य नाही, याला प्रमाणे नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. ओ नाही नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. हो मेल्यावर सर्व राहिले तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कुणी. नाही रे नाही कुणाचे कुणी. हो नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. म्हणून ते ओझं डोक्यावर घेऊ नका. जन्माला घातलेलं लेकरू सुद्धा आपल्याला होत नाही. जन्माला आलेल्या कोणताही लेकरू बापाला पोषित नाही. ते सुद्धा फक्त मतलबापुरतं विचारत असते. पत्नी सुद्धा स्वार्थापोटी विचारत असते. सण परिवार सुद्धा भावकी सुद्धा स्वार्थापोटी विचारत असते. आणि माझा एक शब्द लक्षात ठेवा, ज्या भडव्यानं आईच्या स्तनाचं दूध पिलंय
ज्यानं आईच्या गर्भामध्ये 9 महिने काढलेत, जिनं श्वास प्रदान केला तो बाप, जिनं दूध पाजलं ती आई, ज्या जन्म देणाऱ्या आई बापाला तो होत नाही, तो हरामखोर भाऊबंदकीचा कधीच होत नाही. हा शब्द लक्षात ठेवा. जो आई बापाचा नाही तो भाऊबंदकीचा नाही, आणि जो भाऊबंदकीचा नाही तो गावाचा नाही. त्याच्यावर विश्वास ठेवता कामा नये. म्हणून लक्षात ठेवा, जो आपल्या कर्तव्याला कर्माला महत्व देतो, नाहीतर एरवी नाथिलेची माझे तुझे कोण ओझे वागवी. नाथिले म्हणजे लटक आहे, लबाड आहे. महाराजांनी प्रमाण दिलं, संसार लटका आहे, नाथिलेला आहे, आणि त्या लबाडाच्या मागे का लागलं, आणि जग त्या लबाडांच्या मागे जास्त लागलंय. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे, घात झाला एक वेळी पुढे मागे. आंधळ्यानं आंधळ्याचा हात धरू नये. आंधळ्यानं जर आंधळ्याचा हात धरला तर काय होतं बाबा? एक डोळ्याचा लागेल आणि दुसरा आंधळ्याला रस्ता दाखवेल. म्हणून तशांच्याच मागे जा आणि भगवंताचं भजन करा. हात वर करा, चांगले हात वर करा बरं. वा वा वा, गोड हात वर करता रे तुम्ही सगळ्यांनी. आहे पाय काबर लांब होता रे, चांगले तरणे बांध तुम्ही. हात वर करा चांगले. वा वा वा, किती सुंदर हात आहेत तुमचे. असं वाटतं हे हात मुझे देजे ठाकूर. चांगले हात वर करा, हात वर करा. असं पड रे पाण्या, पड रे पाण्या कर पाणी पाणी. शेत माझ लहिता नेल चातकावानी. शेत आता पाणी नको का? बोलता वय का? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, टाळी 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 टाळी. हा हा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई. हा नरदेह निघून गेल्याच्या नंतर जर आपल्याकडून भक्तीच झाली नाही, ज्या अंतःकरणामध्ये देवच आला नाही, तर तो फक्त ममत्वरूपी संसार करत राहिला तर त्याचं जीवन वाईट आहे. तुकोबराय सांगतात की ज्या अंतःकरणामध्ये ईश्वराची प्राप्ती होत नाही, अंतकाले स्मरण मुक्ती कलेवरम. म्हणून अंतकाळी देवाचं चिंतन. म्हणतात ना की अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा. या नेमाप्रमाणे महाराज सांगतात की ते अंतकरण काय कामाचं, ज्या ठिकाणी देव वास्तव्यास आला नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे अंतरा, तुका म्हणे अंतरा हो, तुका म्हणे अंतरा, तुका म्हणे अंतरा हो, तुका म्हणे अंतरा,
तुका म्हणे अंतराय तुका म्हणे अंतराय तुका म्हणे अंतराय हो 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 देवी काय जीने ते देवी काय जीने ते नाही घेती दासिरी हो नाही तेच घे दासिरी हा नाही तेच घेताश्री नाही तेच घेताश्री देवी काय नाही घेत हो नाही तशी घेतली हो नाही तशी घेताल तरी नाही तरी घेताली होईल दुरी निज पंथ होईल होईल दुरी होईल होईल दुरी निज पंथ निज पंथ होईल दुरी होईल दुरी होईल दुरी निज पंथ होईल दुरी निज पंथ होईल दुरी निज पंथ होईल दुरी निज पंथ निज पंथ नाही तेच घेताश्री नाही तेच घेताश्री हो नाही तेच घेताश्री नाही तेच घेताश्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आई माझे ज्ञानेश्वर माऊली मायबाप सज्जन हो ज्ञानेश्वर माऊली मी एक छोटासा एक बिंदूसारखा साक्षीदार आहे तुमच्या कार्याचा. आपल्या या मोहाडी गावामध्ये सप्ताहामध्ये फक्त प्रसाद केला जायचा. महाप्रसादाची पंगत होत नव्हती. आपण ती सामूहिक पद्धतीनं सुरू केली. यावर्षी खैरनार परिवाराचे भोजनाची व्यवस्था आहे.